मोदी से, धर्मेंद्र प्रधान से, तानाशाही से, जुल्मबंदी से, हिटलरवाद से, और बोल मेरे भैया, और तुम भी बोलो, और हम भी बोलो, सब मिलकर बोलो, और क्या चाहिए? अरे उनको चाहिए, हमको चाहिए, सबको चाहिए, बहुजन समाज को भाजपा वालों से, शिंदे सेना, शिंदे सेना, शिवसेना से, अजित पवार राष्ट्रवादी से, भाजपा सरकार से। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देतो। हे आंदोलन जरी एका पक्षाने पुकारलेलं असलं तरी आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की ते सर्वांनी यशस्वी करून दाखवणं, आणि आपण आज यशस्वी करून दाखवतोय। सर्वप्रथम निषेध करतो दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांवरती हा माणूसपणे अत्याचार झाला, दिल्ली पोलिसांनी त्यांना मारलं, तर ते फक्त शिक्षणाविषयी होतं। आणि भाजपची अखंडित अशी आहे की शिक्षण या देशामधनं हद्द पार करायचं आहे किंवा कमकुवत करायचं आहे। आणि यापेक्षा वेगळा कळस म्हणजे ते विद्यार्थी कुठे गेले तर CJI-कडे तिथं न्याय मिळायची अंतिम पायरी असते, तर ती सुद्धा म्हणते की तुमचे व्हिडिओ पाहण्यात आम्हाला स्वारस्य नाही। मग त्याला किरीट स्वामीची व्हिडिओ पाठवायचे का? मग त्याला स्वारस्य तर येईल बघण्यासाठी। अतिशय निषेध या गोष्टींचा करतो आणि पाठिंबा जाहीर करतो, आणि सर्वांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखवलं आहे, एवढंच बोलतो। धन्यवाद। त्या विद्यार्थ्यांना जे आंदोलनाचा मार काढला त्यासाठी आपण राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो आपला बंद पुकारला आहे, त्या बंदसाठी आपण आज बार्शी बंद केली। त्या बार्शीमध्ये 100% बंद लोकांनी सहकार्य केलं। त्या सर्व व्यापाऱ्यांना मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो, कारण का चांगल्या कामाला बार्शीकर पहिल्यापासून आपल्या मागच आहे। आणि सर्व समाज, आपला समविचारी पक्ष असेल किंवा आपले जे काही असेल सर असेल ते पहिल्यापासून सर्व पाठिंबा आहे। तसं आता सांगितलं किंवा हिंदूसाठी काय केलं नाही मोदी नाही, खरंच आहे। आणि त्या मोदी सरकारची छातीची चिप्पणी जजवली, त्या अमेरिकेचा फोन आला की पद्धती जजीच होती, कारण आपल्याला माहिती मोदी फक्त काल तर त्या संसदेला मुलं शिरले म्हणले की पळून गेले। काय मोदीचं करायचं? मागच्या गेटनं पळून गेले। त्यांनी सांगितलं धर्मेंद्र कोण, जितेंद्र कोण, आता घ्या की धर्मेंद्राचं, काय त्या धर्मेंद्राचं काय कामाचं आहे का? तो शाळेसाठी शिकवता मुलांसाठी कल्याण करत असेल, तसं 152 10 वर्षामध्ये 152 नीटच्या परीक्षामध्ये किंवा इतर काय पेपर फुटी झाली, त्या पुढे कुणालाही शिक्षा झाली नाही। म्हणजे ओळखून घ्या की पेपर फुटले तर चालते, त्यांची पोरं कुठं असते तर अमेरिकेला कुठे शिकाय असते का? की तर शिकवायला येत नाही त्यांना ना, कारण तुमची पोरं शिकली चालते ती का? त्यांची पोरला शिक्षण बाहेर देते कशामुळं? इथं शिक्षण चांगलं नाही असं म्हणावं लागलं आपल्याला। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर खरंच त्या विद्यार्थ्याला शिकवायचं नसेल तर राजीनाम्यातून बाहेर पडा ना, जेणेकरून आम्हाला काहीतरी तेव्हा करता येईल। कारण जसं नेपाळ झालं, श्रीलंकेसारखं काही दिवशी अशी परिस्थिती येणार आहे। तुमच्या आमच्या नरड्यापर्यंत झालंय त्या कॉक्रोच म्हणणाऱ्या सूर्यकांत केला म्हणले, आणि काल आमचे व्हिडिओ दाखवले त्यांना, तरी म्हणले मला वेळ नाही। तर तुम्हाला कसला वेळ आहे? मला व्हिडिओ बघायला वेळ नाही तर तुम्ही राजीनामा द्या ना, दुसरं कोण नेमू आम्ही? म्हणजे या विद्यार्थ्यावर, या लहान मुलावर जर अत्याचार होत असेल, जसं त्यांनी सांगितलं की खेळ लावून जर बोराला मारला असेल, म्हणजे तुम्ही आमच्यावर काय करताय? मारताना पायाच्या खाली मारलं पाहिजे, तुम्ही छातीवर मारलंय, पाठीवर मारलंय, डोक्यावर मारलंय, म्हणजे तुम्ही आमच्यावर काय करता? गुन्हेगारी पोगळा। सदाभाऊ खतनं सांगितलं की पोरं म्हणजे अतिरेकी, आपण अतिरेकी आहेत गाव अतिरेकी म्हणलं ते जम्मू काश्मीरला असते ती अतिरेकी, काय महाराष्ट्रात असतात का? त्या दिल्लीमध्ये बसली असते ती अतिरेकी, बसली तर आमच्या बंदूक घेऊन बसतो असतो आम्ही ना। पण आम्हाला तुम्ही काय करायचं, मुद्दाम खेचू नका, आमच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणून राहू द्या, त्याला अतिरेकी बनवायचं काम तुम्ही करू नका। आणि आज विद्यार्थी गांधीवादीनं तर आपला स्वतःचा न्याय मागतात, यांना नाही काय त्याला न्याय द्यायचं काम करा, नाही तर आम्हाला तुमच्याकडून अन्याय हिसकून घ्यावा लागला। एवढंच सांगतो। जय भीम, जय शिव। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान।